आपणचं स्वागत आहे। मेहकरात अवैध वाळू वाहतूक जोमात, तहसीलदार मडके यांनी कारवाई करत हायवा ट्रकचा मालक घातला कोमात। मेहकर मतदारसंघात लोणार व मेहकरमध्ये निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या महसूल विभागाचा फायदा घेत शेकडो ट्रक रात्रंदिवस अवैध रेतीची वाहतूक करत आहेत। आज दिनांक 28/4/2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान जानेफर रोडवर अवैध वाळू घेऊन हायवा ट्रक क्रमांक MH21 BH 7256 जात असताना मेहकरचे तहसीलदार निलेश मडके यांनी पकडलाय। या हायवा ट्रकमध्ये 6 ब्रास वाळू आढळून आल्याने तहसीलदार निलेश मडके यांनी या ट्रकवर पंचनामा करण्यासाठी मेहकर येथील तलाठी मस्के व मेहकरचे तलाठी ठाकरे यांनी पंचनामा करून हायवा ट्रक मालक राजू ढवळे राहणार शारा व ट्रक ड्रायव्हर जयपाल राठोड यांच्यावर कारवाई करत सदरचा हायवा ट्रक हा मेहकर पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आला असून या कारवाईमुळे मेहकर शहरातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले असून महसूल विभाग आता अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी अलर्ट मोडवर आला आहे। अवैध वाळू वाहतूक करणारे हायवा ट्रक, मिनी ट्रक हे अवैध वाळू घेऊन सुसाट व बेभान वेगाने रोडवर चालत असल्याने यापूर्वी सुद्धा लोणार तालुक्यात 2 लोकांचा जीव गेला आहे। अनेकांचे अपघात झालेले आहेत। महसूल विभागाबरोबरच पोलीस प्रशासन व RTO यांनी सुद्धा या वाहनावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। मेहकर शहरात अनेक भागात अवैध वाळूचे ढीग लागलेले असून यावर सुद्धा महसूल प्रशासन कारवाई करणार का, असे एक नाणिक प्रश्न या निमित्ताने नागरिक उपस्थित करत आहेत। आजच्या अवैध वाळू वाहतुकीच्या हायवा ट्रकवर झालेल्या कारवाईने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। मेहकर मतदारसंघातील मेहकर लोणार भागात अवैध वाळू जोमात, तर तहसीलदार निलेश मडके यांनी महसूल कारवाई करत मालक घातला कोमात, अशी म्हणण्याची वेळ आली आहे। एवढे मात्र नक्की। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी राकीब बागवान।